Hello everyone. So we are going to solve the sixth example of the first unit. So look at the example. Maharashtra Transport Company Limited invited applications for 40,000 equity shares of rupees 100 each. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कंपनीनं काय केलेलं आहे तर 40,000 शेअर्स इश्यू केले. 40,000 इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत ॲट ₹100 बरोबर ॲट ए डिस्काउंट ऑफ ₹4 पर शेअर. 100 रुपयाला जरी एक शेअर असला तरी सुद्धा प्रत्येक शेअरवर 4% डिस्काउंट म्हणजे 4 रुपये कमी किमतीनं प्रत्येक शेअर विकला जाईल. मग 100 वर 4 रुपये म्हणजे तो शेअर कितीला विकला जाईल 96 रुपये ला एक शेअर विकला जाईल. ओके. त्यानंतर पुढे सांगितलंय की द अमाऊंट वॉज टू बी पेड ॲज फॉलोज. अमाऊंट कशी पेड केलेली आहे ॲप्लिकेशनवर आहे 20 रुपये. त्यानंतर अलॉटमेंटवर 36 आणि फर्स्ट अँड फायनल कॉल तो आहे 40 रुपये. अशा पद्धतीनं ॲप्लिकेशन मनी 20 रुपये, अलॉटमेंट 36, फर्स्ट कॉल 40, एकूण किती रुपये होते 96 रुपये. म्हणजे जो अलॉटमेंटचा जो हप्ता आहे त्यामध्ये 4 रुपये जे आहेत डिस्काउंटचे ते ॲडजस्ट केलेले आहेत आणि त्यामुळं त्याची अमाऊंट 36 आलेली आहे. त्यानंतर खाली पॅरेग्राफमध्ये दिलं आहे की द पब्लिक अप्लायड फॉर 36,000 शेअर्स अँड दीज वेअर अलॉटेड. इश्यू केले 40,000 शेअर्स पण सबस्क्राईब किती केले तर 36,000 शेअर्स. म्हणजे सबस्क्राईब जे शेअर्स आहेत ते आहेत 36,000. याचा अर्थ इथं अंडर सबस्क्रिप्शन झालेलं आहे कारण जेवढे शेअर्स इश्यू केले त्याच्यापेक्षा कमी डिमांड आली शेअर्सना. ओके. किती शेअर्ससाठी लोकांनी खरेदी करण्याची इच्छा दाखवली तर 36,000 शेअर्ससाठी इश्यू केले होते 40,000 शेअर्स. पुढे सांगितलंय की ऑल मनी ड्यू वेअर कलेक्टेड विथ द एक्सेप्शन ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 4,000 शेअर्स. म्हणजे सर्व जे शेअर्स इश्यू केलेले होते त्यांचे सर्व इन्स्टॉलमेंट वेळेत कलेक्ट झाले. फक्त 4,000 शेअर्सचा फर्स्ट आणि फायनल कॉल हा काय झाला ॲरियरमध्ये राहिला किंवा तो जमा झाला नाही. त्यामुळं 4,000 शेअर्स काय असतील कॉल्स इन ॲरियर्स. त्यानंतर पुढे सांगितलं की दीज वेअर फॉरफिटेड. 4,000 शेअर्सवर फर्स्ट अँड फायनल कॉल जमा न झाल्यामुळे ते शेअर्स काय केले फॉरफिट केले, जप्त केले. आणि त्यानंतर पुढे दिलं की 2,000 ऑफ दीज शेअर्स वेअर रिइश्यूड ॲज फुल्ली पेड फॉर अ पेमेंट ऑफ ₹80 पर शेअर. याचा अर्थ 4,000 शेअर्स जरी कॉल्स इन ॲरियर्स असले तरी सुद्धा 4,000 शेअर्स जरी इश्यू केले नाहीत पुन्हा त्याची विक्री केली नाही तर किती शेअर्सची विक्री केली फक्त 2,000 शेअर्सची विक्री केली 4,000 पैकी. आणि ते शेअर्स किती रुपयाला विकलेत तर 80 रुपये पर शेअर. ओके. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिले आणि त्यानंतर सांगितलं की मेक एंट्रीज इन द जर्नल ऑफ कंपनी. आणि याचं आपल्याला जर्नल एंट्रीज तयार करायला सांगितलेल्या आहेत. तर आता आपण जर्नल एंट्रीज तयार करू. आपण म्हणून जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कंपनी.
डेट पर्टिक्युलर्स LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज असे आपले कॉलम्स होतील. आता बघा, पहिला आपण एंट्री जी करतो ती करतो ॲप्लिकेशन मनी रिसिव्हची एंट्री. शेअर्स इश्यू केले 40,000, विक्रीस काढले 40,000, परंतु लोकांनी सबस्क्राईब किती केले, किती शेअर्ससाठी अप्लाय केलं, तर 36,000 शेअर्ससाठी. याचा अर्थ पहिलं जे इन्स्टॉलमेंट आहे ॲप्लिकेशनचं ते किती रुपये जमा होईल कंपनीकडे, तर 36,000 गुणिले 20 एवढी रक्कम कंपनीकडे जमा होईल. मग आपण पहिली एंट्री ज्यावेळी ॲप्लिकेशन मध्ये रिसीव्ह होते त्यावेळी काय करतो, तर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट अशा एंट्री करतो आपण. तर अमाऊंट किती येईल, तर 36,000 गुणिले 20 म्हणजे किती, 7,20,000. आपण नॅरेशन काय लिहू, रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी ऑन 36,000 शेअर्स ॲट रुपीज 20 each. या पद्धतीने आपलं नॅरेशन होईल. आता ही जेवढी अमाऊंट जमा होईल ॲप्लिकेशन मनीची ते आपण ट्रान्सफर करतो शेअर कॅपिटल अकाउंटला. त्यावेळी एंट्री करतो इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती ट्रान्सफर होईल, तर जेवढी जमा झालेली आहे तेवढीच ट्रान्सफर होईल, 7,20,000. आपण नॅरेशन डुबिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. या पद्धतीनं दुसरी एंट्री आपण करू. आता फर्स्ट इन्स्टॉलमेंट कंप्लीट झालं. त्यानंतर आहे दुसरं इन्स्टॉलमेंट अलॉटमेंटचं. अलॉटमेंट मनी ड्यूची पहिल्यांदा एंट्री आपल्याला करावी लागेल. आपण एंट्री काय करू, तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथं अमाऊंट किती येईल, तर ड्यू किती अमाऊंट असेल, 36 रुपयाला ही इन्स्टॉलमेंट आहे आणि 19 शेअर सबस्क्राईब किती केलेले आहेत, 36,000 बरोबर. मग 36,000 गुणिले 36 त्याचं अमाऊंट किती येईल, 12,96,000. आपण म्हणू बिईंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 36,000 शेअर्स ऑफ रुपीज 36 पर शेअर. या पद्धतीने आपली ड्यूची एंट्री होईल. आता बघा, अलॉटमेंट मनीमध्ये काय आहे, इन्क्लूड आहे डिस्काउंट. कारण डिस्काउंट आहे 4 रुपये पर शेअर, त्यामुळे 96 रुपयाला आपण ते शेअर विकणार आहे. त्यामुळे 4 रुपये पर शेअर जो डिस्काउंट आहे त्याची एंट्री करावी लागेल. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अकाउंट डेबिट. अलॉटमेंट मनीमध्ये इन्क्लूड आहे डिस्काउंट, त्यामुळं डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट.
डिस्काउंट हा नेहमी काय आहे, कंपनीचा खर्च आहे, कारण तेवढे किंवा लॉस आहे, कारण 4 रुपये कमी मिळणार आहेत, बरोबर, तेवढा इन्कम कमी होणार आहे किंवा शेअरची अमाऊंट तेवढी कमी होणार आहे. त्यामुळं डिस्काउंट अकाउंट डेबिट केलेला आहे. टू इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट तेवढी कमी होणार आहे, बरोबर, आणि त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. अमाऊंट किती येईल तर 4 रुपये पर शेअर काय आहे, डिस्काउंट आहे. एकूण शेअर्स किती आहेत तर 36,000 आहेत. म्हणजे 36,000 गुणिले 4 आपण कंसात म्हणू शकतो 36,000 गुणिले 4. अमाऊंट किती येईल 1,44,000. आपण नॅरेशन लिहू की 36,000 shares issued at discount of ₹4. 4 रुपये डिस्काउंट 36,000 शेअर्स काय केले, इश्यू केले. ॲक्च्युली इश्यू केलेले 40,000, पण 36,000 शेअर्स सबस्क्राईब केले. त्यामुळं आपण काय म्हणू शकतो की 36,000 शेअर्सवरच 4% डिस्काउंट दिलेला आहे. या पद्धतीने 1,44,000 हे डिस्काउंट ही अमाऊंट येईल. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी शेअर्सची फेस व्हॅल्यू जेवढी असते त्याच्यापेक्षा जास्त किमतीनं जर शेअर्स विकला तर तो शेअर प्रीमियमनं जर शेअर विकला असता तर काय झालं असतं, शेअर प्रीमियम अकाउंट आपण इथे घेतलं असतं, बरोबर, परंतु आता डिस्काउंट दिलेला आहे. शेअर प्रीमियम अकाउंट नेहमी क्रेडिटला दिलेलं असतं, ते क्रेडिटला दिलेलं असतं, पण इथं डिस्काउंट आहे आणि डिस्काउंट हा डेबिटला लिहिला जातो. त्यामध्ये डिस्काउंट अकाउंट डेबिट केलेलं आहे. त्यानंतर आता डिस्काउंटची एंट्री झाल्यानंतर अलॉटमेंट मनी रिसीव्ह झाल्याची एंट्री होईल. आपण ड्यूची एंट्री केली 36 रुपयेप्रमाणे, 4 रुपये डिस्काउंट होता, त्या डिस्काउंटची एंट्री केली. त्यानंतर आता अलॉटमेंट मनी रिसीव्ह झाल्याची एंट्री. अलॉटमेंट मनी रिसीव्ह झाल्यावर आपण एंट्री काय करतो तर बँक अकाउंट डेबिट. बँकेमध्ये किती रुपये जमा होतील एकूण अलॉटमेंटचे, तर जेवढे ड्यू आहेत तेवढेच जमा झालेले आहेत. त्यामुळे 12,96,000. मग काय म्हणू, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट being allotment money received या पद्धतीने आपण 2 इन्स्टॉलमेंटच्या एंट्रीज या केल्या. ओके, यानंतर आपल्याला पुढच्या इन्स्टॉलमेंटची एंट्री करायची. पुढचं इन्स्टॉलमेंट आहे फर्स्ट अँड फायनल कॉल. आता फर्स्ट अँड फायनल कॉलची पहिल्यांदा ड्यूची एंट्री करावी लागेल. ड्यूची एंट्री आपण काय करू, एंट्री किती असेल, ही 6वी एंट्री असेल. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. आता कॉल किती रुपयाचा आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल 40 रुपयाचा. शेअर्स एकूण इश्यू केले 36,000. मग ड्यू अमाऊंट किती असेल 36,000 गुणिले 40. एकूण अमाऊंट येईल 14,40,000. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 14,40,000. अब म्हणून being first and final call due on 36,000 shares
ॲट ₹40 ₹40 पर शेअर एवढी अमाऊंट ड्यू आहे येणे आहे शेअर होल्डर्सकडून. पण प्रत्यक्षामध्ये रक्कम किती जमा झाली तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं की ऑल मनी ड्यू वेअर कलेक्टेड विथ द एक्सेप्शन ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 4000 शेअर्स. सर्व शेअर्सची अमाऊंट रिसीव्ह झाली इन्स्टॉलमेंटची, पण 4000 शेअर्सची जमाच झाली नाही. याचा अर्थ 4000 गुणिले 40 ₹1,60,000 हे कमी जमा होतील. 14,40,000 येणं होतं, त्यापैकी 1,60,000 जर कमी आले तर अमाऊंट किती जमा होईल? 12,80,000. बँकेमध्ये जमा किती होतील? ₹12,80,000. मग आपण एंट्री काय करतो? बँक अकाउंट डेबिट 12,80,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 12,80,000. आपण नॅरेशन लिहूया की बेइंग फर्स्ट अँड फायनल कॉल रिसीव्ड ऑन 32,000 शेअर्स. 36,000 शेअर्सवर रक्कम येणे होती, पण 4,000 शेअरची रक्कम आलीच नाही. म्हणजे किती शेअरची रक्कम आली? 32,000 ॲट ₹40 इच. या पद्धतीनं काय झालं? शेवटचा जो कॉल होता त्याची आपण एंट्रीज केल्या. आता त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे एक्झाम्पलमध्ये की देअर वेअर फॉरफिटेड, म्हणजे दीज शेअर्स वेअर फॉरफिटेड. ते शेअर्स फॉरफिट केले 4,000 शेअर्स, ज्याच्यावर फर्स्ट अँड फायनल कॉलची अमाऊंट रिसीव्ह झाली नाही. आणि पुढं दिलं आहे की 2,000 ऑफ दिस शेअर्स वेअर रिइश्यूड. 4,000 शेअर्स जरी फॉरफिट केले असले तरी 2,000 शेअर्सच त्यातील विक्रीस काढले, ते विकले. कोणाला? त्या जो शेअर होल्डर इच्छुक असेल त्याला, फॉर अ पेमेंट ऑफ ₹80 पर शेअर. ₹80 तो शेअर विकला. शेअरची अमाऊंट किती होती? एक्झॅक्टली ₹96. ₹100 फेस व्हॅल्यू आहे, परंतु डिस्काउंट दिला ₹4 आणि ₹96 जर शेअर जर विकला असता तर तेवढी अमाऊंट रिसीव्ह झाली असती. परंतु शेअर कितीला विकलेला आहे? तर ₹80 शेअर विकलेला आहे. ओके. आता आपण काय पहिली एंट्री करतो? फॉरफिचरची एंट्री करतो. आता शेअर्स 4,000 शेअर्स फॉरफिट केलेत, बरोबर. म्हणजे आपण 4,000 शेअरची एंट्री, आपल्याला फॉरफिचर ऑफ शेअरची एंट्री करावी लागेल. आपण एंट्री काय करतो? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. फेस व्हॅल्यू घेतो, जेवढे शेअर्स फॉरफिट केले त्याची फेस व्हॅल्यू किती? कारण नेहमी फॉरफिचर ऑफ शेअरमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल डेबिट कशाने केलं जातं? तर फेस व्हॅल्यूनच केलं जातं. त्याची मूळ किंमत काय आहे त्या शेअर्सची, बरे तो डिस्काउंटने विकू द्या नंतर प्रीमियमने विकू द्या, त्याची फेस व्हॅल्यू आहे ₹100. आणि त्याच्यामुळं 100 गुणिले 4,000, 4,000 शेअर्स फॉरफिट केले, एकूण अमाऊंट आहे 40,000. ₹40,000 डेबिट झाले. त्यानंतर आपण काय करतो? तर फॉरफिटेड शेअर अकाउंट क्रिएट करतो. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट किती रुपये आपण इथे लिहू? जेवढी अमाऊंट रिसीव्ह झालेली आहे त्या शेअर होल्डर्सकडून, त्या शेअर होल्डरनं फर्स्ट अँड फायनल कॉलच फक्त जमा केला नाही. याचा अर्थ त्यानं ॲप्लिकेशन मनी जमा केली, अलॉटमेंट मनी जमा केली, बरोबर. मग ॲप्लिकेशन मनी आणि अलॉटमेंट मनी टोटल मिळून किती होते? ₹56. ₹56 पर शेअर जमा केले. एकूण शेअर होते 4,000. मग 4,000 गुणिले 56 अमाऊंट येईल 2,24,000. एवढी रक्कम त्याची जप्त केली, त्यामुळे तेवढी फॉरफिटेड शेअर अकाउंटला जाईल, क्रेडिट होईल. ओके. त्यानंतर एक डिस्काउंट. आपण फेस व्हॅल्यू घेतली शेअरची ₹100, परंतु शेअर कितीने विकला आहे? ₹4 डिस्काउंटने विकला आहे. आणि त्यामुळं ₹4 काय करावे लागते? इथं क्रेडिटसुद्धा करावे लागते. म्हणून आपण तो डिस्काउंट ऑन
इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट किती रुपये 4 पर शेअर 4 गुणिले 4000 म्हणजे कोणी 16,000 रुपये 16,000 रुपये डिस्काउंटला जातील. आणि त्यानंतर मग अनपेड अमाऊंट कॉल्स इन एरियर्सची अमाऊंट कुठल्या इन्स्टॉलमेंटवर आहे फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट किती रुपये जेवढे अनपेड आहे 40 रुपये 40 गुणिले 4 एकूण अमाऊंट किती एकूण अमाऊंट येईल 40 गुणिले 4 1,60,000. इथे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किती होईल 4,000 शेअर्स आहेत 4,000 गुणिले 100 4 लाख अमाऊंट येते 4 लाख अमाऊंट इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट होईल. आणि त्यानंतर मग जेवढी पेड केली तेवढी फॉरफिटेड शेअर्स व्हॅल्यू 2,24,000 डिस्काउंट आहे 16,000 आणि अनपेड अमाऊंट आहे 1,60,000. या पद्धतीने आपण फॉरफिचर ऑफ शेअरची एंट्री करू. यानंतर एंट्री करावी लागेल रिइश्यू ऑफ शेअर्सची. शेअर्स काय केले रिइश्यू केले 4,000 शेअर्स फॉरफिट केले त्यापैकी 2,000 शेअर्स रिइश्यू केले. या 2,000 शेअर्सची आपल्याला काय करावी लागेल एंट्री करावी लागेल. आता बघा त्याची एंट्री काय होईल आपण आता इथे नॅरेशन काय लिहू की बिईंग फॉरफिटेड 4,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच. ओके. त्यानंतर मग पुढची एंट्री होईल रिइश्यूची. ते शेअर्स रिइश्यू केले 2,000 आणि 80 रुपयाला विकलेले आहेत. मग बँकेत जमा किती अमाऊंट होईल बँक अकाउंट डेबिट होईल किती रुपये 2,000 गुणिले 80 1,60,000 1,60,000 जमा झाले. ओके. त्यातला आता नवीन व्यक्तीला जरी शेअर्स इश्यू केले असले तरी सुद्धा ते शेअर्स डिस्काउंटच इश्यू केले असणार कारण पहिले इश्यू केलेले शेअर्स डिस्काउंट इश्यू केलेले त्यामुळे हा डिस्काउंट जो आहे तो 4 रुपये जो आहे तो इथे सुद्धा घ्यावा लागेल. काय म्हणून डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट 4 रुपये डिस्काउंट आहे एकूण शेअर्स आहेत 2,000 म्हणजे 8,000 रुपये काय येईल डिस्काउंट येईल. आणि जी राहिलेली रक्कम आहे ओके जी कमी करून जो शेअर विकलेला आहे जेवढे कमी करून कमी किंमत केलेली आहे तेवढी अमाऊंट जाईल फॉरफिटेड शेअर अकाउंटला. आता एकूण 100 रुपयाचा शेअर आहे 80 रुपयाला विकला त्याच्यावर 4% डिस्काउंट दिला म्हणजे 84 रुपये झाले आणि वरचे जे 16 रुपये कमी किमतीला शेअर्स विकला ती जाईल फॉरफिटेड शेअर अकाउंटला अमाऊंट फॉरफिटेड शेअर अकाउंट डेबिट अमाऊंट किती जाईल 16 गुणिले 2,000 शेअर्स इश्यू केलेले म्हणजे 32,000. की आपण रिइश्यूची एंट्री नेहमी करत असताना रिइश्यूचे शेअर्स हे नेहमी कमी किमतीला विकले जातात कारण त्याच्या ऑलरेडी इन्स्टॉलमेंट मागील शेअर होल्डरकडून जमा झालेली असते रक्कम त्याच्यामुळे कमी किमतीला ते शेअर्स विकले जातात. आणि जी कमी किंमत असते ती फॉरफिटेड शेअर्सला आपण लिहितो ती फॉरफिटेड शेअरला डेबिट करतो आणि शेअर होल्डरकडून ती जमा झालेली रक्कम आहे जी आपण जप्त केली ती नेहमी क्रेडिट साईडला लिहितो आणि कमी किमतीला शेअर विकला तर ती नेहमी डेबिट साईडला अमाऊंट लिहितो. 32,000 रुपये लिहिले जाईल कारण 16 रुपये कमी किमतीनं तो शेअर विकलेला आहे. टू काय येईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती रुपये येतील 2,000 शेअर्स आहेत फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपये म्हणजे 2 लाख अमाऊंट येईल. आपण काय म्हणतो रिइश्यूड 2,000 शेअर्स ॲट ₹80 पर शेअर असं आपण त्याचं नॅरेशन लिहू शकतो. आता त्यानंतर आपण शेवटची एंट्री करतो फॉरफिचरमध्ये की काही अमाऊंट कॅपिटल रिझर्वला पाठवतो जे एक्स्ट्रा अमाऊंट आहे. आता जे 4,000 जे शेअर्स रिइश्यू केले त्यावेळी अमाऊंट किती जमा झाली होती एकूण अमाऊंट जमा झाली होती 2,24,000 बरोबर. त्यानंतर आता ही अमाऊंट जी आहे ती 4,000 शेअर्सची आहे बरोबर. मग आपण इश्यू शेअर्स केले फक्त 2,000
त्याच्या निम्मी अमाऊंट घ्यावी लागेल 1,12,000 रुपये, बरोबर. 1,12,000 रुपये, कारण 4,000 शेअर्सची जी अमाऊंट आहे शेअर होल्डरकडून रिसिव्ह झालेली फर्स्ट टाइम ॲप्लिकेशन मनी ज्याने अलॉटमेंट म्हणजे 2,24,000 तेवढी अमाऊंट आपण त्याने जप्त केली. पण त्यातले फक्त 2,000 शेअर्स निम्मे शेअर्स इश्यू केले, त्यामुळे त्यातली निम्मीच अमाऊंट घेतली जाईल 2,12,000, बरोबर. आत्ताच्या वेळी ज्यावेळी नंतर 2,000 शेअर्स इश्यू केले जातील त्यावेळी मग पुढचे 1,12,000 शेअर्स रुपये घेतले जातील. आता जर इथे 4,000 शेअर्स जर इश्यू केले असते तर फुल अमाऊंट आपण घेतली असते, निम्मे शेअर्स इश्यू केले त्यामुळे निम्मी अमाऊंट घेतली 1,12,000. आणि आपण कमी किमतीला किती शेअर्स विकलेले आहेत तर 32,000 रुपये, 16 रुपये पर शेअर कमी किमतीने विकला, बरोबर. मग 32,000 यातून वजा केली तर अमाऊंट किती 80,000, म्हणजे 80,000 एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याकडे आलेली आहे. एक्स्ट्रा अमाऊंट आपण कुठं पाठवते कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. आपण एंट्री काय करतो फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट 80,000 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. आपण काय म्हणू की अमाऊंट प्रपोर्शनेट अमाऊंट इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. प्रपोर्शनेट का बरं, याचं कारण असं आहे की 4,000 शेअर्स फॉरफिट केले होते, 4,000 शेअर्सवर 2,24,000 अमाऊंट जमा झाली होती, ती आपण जप्त केली. पण 4,000 शेअर्सपैकी 2,000 शेअर्स इश्यू केले, मग प्रपोर्शनेटली अमाऊंट घेतली पाहिजे त्याची 2,24,000ची निम्मी अमाऊंट घेतली पाहिजे. ओके, 1,12,000 आपल्याकडे जमा झाली 2,000 शेअर्सची, आपण कमी किमतीला शेअर्स विकले 32,000, मग ते दोघांची वजाबाकी केली तर एवढी अमाऊंट आपल्याकडे शिल्लक राहते एक्स्ट्रा अमाऊंट, ते एक्स्ट्रा अमाऊंट कॅपिटल रिझर्व्हला जाईल. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व होईल.